देवान दिलेलं सरत नाही राजा, तुम्ही आपण कमवलेलं पुरत नाही, जगाचा सिद्धांत आहे रे. परमात्म्याने काया दिली राजा, हे विसरू नका. कोट्यवधी रुपयाचं शरीर दिलंय त्याने, फुकट दिलंय, फुकट. ज्याला डोळा नाही ना त्याला विचारा, डोळा बसला तर कोट्या. अरे रूट कॅनल करण्याकरता 16,000 रुपये खर्च आहे. तुम्हाला स्वानुभव सांगतो मी. नुसतं रूट कॅनल एक दात बसवायला 16,000 रुपये लागतात. ज्यानं 32 दिले, 32. लग्नात बायकोनं फक्त एक फुलहार घातला म्हणून आयुष्यभर तिची गुलामी केली रे. अरे राजा, या फुकट काहीच नाही. तू ज्या घरात राहतो त्याची घरपट्टी भरतो, जे पाणी पितो त्याची पानपट्टी भरतो, जे लाईट वापरतो त्याचं वीज बिल भरतो. सांग ना, देवानं हे शरीर फुकट दिलंय. आलं का कोणाला पत्र? बाबा, मी दिलेल्या शरीराचा उपयोग तू वाजवीपेक्षा जास्त करून टाकला, एवढे एवढे पैसे GST सहित स्टेट बँकेत भरून दे. आलं कोणाला लेटर? दिली देवाने नोटीस? अरे मग हे शरीर जर त्यानं दिलंय, फुकट दिलंय, मोल नाही घेतलं, मग त्याने दिलेला शरीराचा त्याच्यावर प्रेम करताना कशाला विचार करतोस? त्याने दिलंय ना, आणि या जगात त्याच्यावर प्रेम कर. ते प्रेम तुला फायद्याचं आहे. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी अनेक प्रयोग सांगितलेले, त्यातला सोपा प्रयोग आहे देवावर प्रेम करणे. एकतर देवाशी दुश्मनी करा, नाहीतर देवासोबत प्रेम करा. दुश्मनी तुम्हाला आणि मला शक्य नाही, पण प्रेम शक्य आहे. प्रेमाने जग जिंकता येतं. आपल्याला परमात्मा जिंकायचा आहे. सांगू काय? चांबडीवर केलेलं प्रेम धोका देतं आणि परमात्म्यावर केलेलं प्रेम तारून देतं. म्हणून प्रेम करायचं तर देवावर करायला जावं. हे प्रेम किती करा तुम्ही, धोका देणार. या जगात कोणी कोणावर खरं प्रेम करत नाही रे, कोणीच नाही. इस जमाने में कलेजा तक हिला देते हैं लोग, सगे भाई को जहर हंस के पिला देते हैं लोग. ये दुनिया बहुत जालिम है. इथं कोणी कुणाचं नाही दादा. सब मतलब कोणी म्हणजे कोणीच नाही राजा. कोणी हे तुम्ही भ्रमात जगूच नका. इथं बसलेल्या पुरुषांना जर विचारलं ना, बरं का रत्नाकर दादा, तर बरेच पुरुष म्हणतील काय, विचारतो ना मी तुम्हाला, तुमच्यावर खरं प्रेम कोण करतं? 60% लोक म्हणतील आमची आई करते. 40% लोक म्हणतील आमची बायको करते. खरं प्रेम आई करत नाही, बाई करत नाही. आईचं प्रेम आम्ही लहान असताना आम्हाला बालभारतीच्या पुस्तकात एक पाठ होता. एक माकडी नसते, तिच्या छातड्याला पिलू असतं, ती पाण्यात पडते. तिच्या लक्षात आलं मी पाण्यात डुबून मरणार आहे, माझं बाळ माझ्या पोटावर आहे. तिनं बाळाला डोक्यावर घेतलं, पाणी तिच्या कमरेपर्यंत पिलू डोक्यावर आहे, पाणी छातीपर्यंत पिलू डोक्यावर आहे, पाणी गळ्यापर्यंत पिलू डोक्यावर आहे, पाणी हनवटीपर्यंत पिलू डोक्यावर आहे, पाणी नाकातोंडात जायला लागलं. तिनं पोटच्या पोराला पायाखाली घातलं आणि त्याच्या डोक्यावर उभी राहिली. लोक म्हणतील ती माकडी नव्हती, आमची आई का तशी आहे, तुमचं काय घेऊन बसलात? भागवत कथा आहे का? मागच्या वर्षी भागवत कथाच होती ना. भागवत कथा आहे का? भागवत कथेत तुम्ही ऐकलंय ना, भगवान कृष्ण कन्हैयाचा चेंडू यमुनेमध्ये बुडाला. गोपाळ धावत धावत आले, मैया तेरे लाला ने जमुना जी में छलांग लगा दी. यशोदा धावतच आली, सोडा मला, मारते उडी, आणते कृष्णाला. कॉलनीतल्या बाया तिला आवरायच्या, असं नको ना करू, अगं येईल ना तुझं पोरगा, नाही सोडा मला, मारते उडी, नाही 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 जाऊ द्या. बाया आवरायच्या, ती ऐकतच नव्हती. एक दुसऱ्या पॅनलची होती, ती म्हणे देत नाही सोडून, दिली सोडून. पडत पडत आली, नेमुनेच्या काठावर बसली. कृष्णा तुझ्या वाचून कशी जगू? देवाच्या आईनं उडी घातली नाही, तुमची माझी आई उडी मारीन का? अरे कितीतरी उदाहरण आहेत माझ्याकडं. ही आईचं बायकोचं विचारू नका, अख्खं कीर्तन संपीन. या जगात सर्वात डुप्लिकेट प्रेम कोणाचं असेल तर बायकोचं, पण त्या जळगावचं नाही, सर्व इमानदार आहेत. मी दुसरीकडचं सांगतो. बायकोचं प्रेम सर्वात डुप्लिकेट. पण त्या प्रेमासाठी बाप रे बाप काय सांगावं. विचार, हे सर्व प्रेम स्वार्थानं बसलंय. पतीचं पत्नीवरही खरं प्रेम नाही, पतीचं पत्नीवर. नवरा बायको दोघी बसले. बायको नवऱ्याला विचारते, का हो तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता? नवरा म्हणतो, तेरे लिए जान दे देंगे. बाई म्हटली, गप्पा खोटंच बोलता. नाही नाही खरं सांगा, तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता? तो म्हटलं, तुझ्यासाठी जीव देऊन टाकील. आणि बायको म्हणते, समजा मी जर मेली तर? असं कशाला? नाही नाही समजा मी जर मेली. तो म्हणे, तू जर मेली हिमालयात निघून जाईल मी. बायको म्हटली, बघा काही चाटा मारू नका बरं, खरं सांगा, मी जर मेली, तू जर मेली, अन्न पाणी सोडून देईल. बाई म्हटली, कशाला थापा हाणता? तुम्हाला माझी शपथ, खरं सांगा, मी जर मेली, तू जर मेली, वेळा होऊन जाईल. बाई म्हणे, हिमालयात निघून जाल, अन्न पाणी सोडून द्याल, वेडे होऊन जाल, पण दुसरं लग्न वगैरे? तो म्हटला, वेड्याचा काय भरोसा, ज्याला समजलं त्याला धन्यवाद, बाकीच्यानी कीर्तन सुटल्यावर घरी जायचं, यापेक्षा ढिलं काय सांगू. ऐका ना मायबाप, काय ते
विठ्ठल विठ्ठल हे प्रेम खोट आहे तरी प्रत्येक नवरा बायकोचा ऐकतो. ऐकतो की नाही? हाऊ म्हणा, नाही म्हटले तरी पण ऐकता तुम्ही. या जगात बायकोचं ऐकत नाही असा माणूस नाही. सर्वांना ऐकावं लागतं. तुम्ही म्हणसान तुम्हाला, अरे मला सुद्धा किस खेत की मुली. या जगात बायकोचं ऐकत नाही असा माणूस नाही. जर म्हणत असेल जळगावमध्ये मी बायकोचं ऐकत नाही, 1 नंबरचा लब्बाड आहे तो. बायकोचं ऐकत नाही असा माणूस. अरे पण काय ऐका, याची लिमिट आहे ना. किती ऐकावं? तिनं सांगितलं म्हणून काय जन्म देते मायबापाला सोडावं? इतकं ऐकावं? काही काही लोकांच्या ऐकण्याला पण सीमाच नाही हो. मी एकदा कथेत बोललो, भाई हो जो बीबी का सुनते उन्होंने एक कतार में खड़े हो जाओ और जो बीबी का नहीं सुनते उन्होंने दूसरी कतार में खड़े हो जाओ. म्हणजे काय? मला हिंदी येत नाही जास्त, थोडी थोडी आती वो भी हलपट्या खाती. नाही ना, खरंच येत नाही मला हिंदी बरं का. ते आपलं पाठ केलंय मी, टिपणात आहे माझ्या. सांगण्याचा उद्देश असा आहे. म्हटलं भाई हो जे बायकोचं ऐकतात त्यांनी एका रांगेत उभे राहा, बायकोचं ऐकत नाही त्यांनी दुसऱ्या रांगेत उभे राहा. सर्व लोक एकाच रांगेत उभे राहिले. कोणत्या? बायकोचं ऐकणाऱ्या. म्हटलं असं कसं गाव आहे? या गावात असं एकही मर्द नाही जो बायकोचं ऐकत नाही. तेवढ्यात एक जण उठला आणि बाजूला उभा राहिला. म्हटलं शाबास, अख्ख्या गावात एकच मर्द. तो म्हणे महाराज तुम्हाला समजलं नाही. म्हटलं काय? 3 मल घरूनच सांगेले गर्दीत उभं राहायचं नाही. अरे किती ऐकता राजावर रे. नका ना रे, काही लिमिट आहे ना, काही सीमा आहे त्याला. बायकोचं ऐकावंच. अरे देवानं ऐकलं. आजचा जन्म पाहिला नाही का तुम्ही दत्तात्रयाचा? सावित्री माता, पार्वती माता, लक्ष्मी माता तिघी एकत्रित झाल्या. अनुसया मातेचं सत्व घ्यायचं नव्हतं तिघी देवांना, पण तरी सुद्धा घ्यावं लागलं. कशा करता? बायकोचं ऐकून त्या नाराज होऊ नये म्हणून. चरित्र चांगल्या पद्धतीनं रेखाटलं गेलं पाहिजे. बरेच लोक सांगतात की भगवान श्री दत्तात्रयांना तिघी देवालेने सांगितलं आम्हाला नग्न होऊन वाढा. असं नव्हतं ते. आम्हाला शब्दाचा अर्थच नाही कळाला. बोलले ते काय? आम्हाला नग्न भिक्षा वाढा. काय सांगितलं तिघी देवांनी? नग्न भिक्षा वाढा. त्याचा अर्थ आम्ही काय लावला? नग्न म्हणजे विवस्त्र होऊन भिक्षा माडा. अरे मूर्ख झाले का तुम्ही? नग्न म्हणजे काय? ज्या अन्नाला अग्नीने स्पर्श नाही केला, न अग्न. येतं लक्षात तुमच्या? न अग्न, ज्या अन्नाला अग्नीचा स्पर्श नाही असं अन्न आम्हाला वाढा. नग्न, जिला अग्नी म्हणजे कंदमुळं असतील त्या काळात अशी भिक्षा बाळा. आम्ही दत्तात्रयांचं चरित्र चुकीच्या पद्धतीने रेखाटलं. बरेच म्हणतात 3 तोंड होती. कसं काय शक्य आहे? दत्तात्रयांना 3 तोंड होती? अरे ती प्रतिमा तयार केली तशी. दत्तात्रयानं एकच तोंड होतं. तुम्ही कथित ऐकलं असाल ना, अनुसया मातेने 3 लेकरं जन्माला घातले तिघी देवांच्या आशीर्वादानं. तिघी देव पाळण्यामध्ये बसलेत. तिघींच्या बायका आल्या, घेऊन गेल्या. पण जाताना देवाने विचारलं, अनुसये तू आम्हाला मातृत्वाची छाया केली, बोल तुला काय पाहिजे? अनुसया माता म्हटली, बस तुम्हीच आमच्या पोटी जन्माला यावेत. म्हणून ब्रह्माजी अनुसया मातेच्या पोटी जन्माला आले. भगवान नारायण अनुसया मातेच्या पोटी जन्माला आले. विष्णू परमात्मा अनुसया मातेच्या पोटी जन्माला आले. अनुसयेला आणि अत्री ऋषींना 3 लेकरं झालेत. पहिले चंद्रमा, ते ब्रह्मदेवापासून जन्माला आले, तो ब्रह्मदेवाचा अंश आशीर्वाद आहे. दुसरे विष्णू परमात्मा, ते भगवान दत्तात्रयाचा किंवा दत्तात्रय हे विष्णू परमात्माच आहेत. आणि तिसरा पुत्र झाला दुर्वास ऋषी. त्या ज्याचा वास जवळ नको, दूरवास असावा असे दुर्वास ऋषी. पण दुर्वास ऋषी गेले जंगलामध्ये तपश्चर्या करता. चंद्रमा निघून गेले वर. आणि एकदा अनुसया माता रडत बसली. विचारलं दत्तात्रयाने, आईसाहेब का रडतात? अरे तुझ्या दोघी भावांची आठवण येते. त्यावेळेला दत्तात्रयानं सांगितलं, आई त्या दोघांना तू माझ्यात बघ. काय? त्या दोघांना तू माझ्यात बघ. आणि भगवान दत्तात्रयानं जे स्वरूप दाखवलं ते 3 तोंड आहेत. आपण नको तो विचार करू. बरेच लोक म्हणतात रावणाला 10 तोंड होते. एक ते सत्यपाल नावाचं नालायक म्हणतो, मग त्याला 10 तोंड होते. जन्माल कस काय? तू माझ्याकडे ये सांगतो तुला. असं नालायक लोकांचे कीर्तन ठेवतो. मी जबाबदारीपूर्वक बोलतो, कॅमेऱ्यावर बोलतोय. पॅन्ट घालून कीर्तन नसतंय. ते कीर्तन शब्द सांगणं चुकीचं आहे. कायचं कीर्तन ते? पण काय नाही, ते मूर्खो का बाजार और फत्रो का व्यापार. मला फक्त एवढं सांगायचं आहे. रावणही आम्हाला कळाला नाही. रावणाला 10 तोंड नव्हती. दशानन म्हणायचे. रावणाला एकच तोंड होतं.
भगवंतावर वाहण्याकरता एक कमळाचं फूल कमी पडलं म्हणून शिरकमल वाहिलं. महादेवानं आशीर्वाद दिला की जा दशानन, म्हणजे 10 डोक्यांची ताकद तुझ्या एका डोक्यात येईल, म्हणून 10 तोंड. रावणकडे आम्ही बरेच म्हणतो रावण वाईट होता. कसं काय वाईट होता रावण? रावण कळाला का तुम्हाला? रावणाच्या जीवनातली एकच गोष्ट चुकीची सांगता तुम्ही. काय? रावणानं काय केलं? काय केलं? जोरात बोला जरा. सीता चोरून नेली. रावणानं सीता चोरून, तुम्ही पाहिलं होत्या का? हा, कस काय चोरून नेली म्हणता तुम्ही? नाही म्हणजे विचार करण्यासारखी बाब आहे ना. रावणानं सीता चोरून नेली, काय म्हणणं आहे तुमचं? हो की नाही? एकच म्हणा काय बी, 2 बटन दाबू नका, मतदान बाद होतं. नेली का नाही नेली? तुमचं कसं झालं? सच बोलू तो मामर जान, झूठ बोलू तो आपत्ता काय. हा म्हणावं तरी फसवतो, नाही म्हटलं तरी फसतं. यांच्यावर पाहूया. सध्या तुम्ही लय धरला रावण आणि महादेव, तुमच्याच अंग आहे महादेव सध्या. महादेव तर असा धरला ना, बाप रे बाप, 35-35 किलोच्या पिंडा छटाक छटाक केल्या बायांनी, असा धरला महादेव. मग एका महादेवाला त्रास नको म्हणून आमच्या जितू भाऊनं 12च्या 12 आणून बसवले जळगावमध्ये. एकाला नको बाबा त्रास. या ज्याला जो पसंत शकतो महादेव. ही क्रांती कोणी केली माहितीये का? कथावाचक कथाकार महाराजांमध्ये एक असा महात्मा जन्माला आला की त्या महात्म्याचं नाव चंद्र सूर्य तोपर्यंत अमर राहील. त्या महात्म्याचं नाव आहे पूज्यनेशी प्रदीप मिश्राजी महाराज. काय क्रांती केली महाराज त्या माणसानं. हो मला विचारा काय केलं? अरे हजारो वर्षापासून जुने पडलेले महादेवाचे मंदिर प्रकाशाच्या झोतात आणले, ही क्रांती केली. अरे नास्तिक जे देवाला मानत नव्हते मंदिरात जायला लागले, ही क्रांती केली. लोटाभर जल सारी समस्या का फल. माझं प्रदीप मिश्राजींबद्दल काहीच म्हणणं नाही, त्यांचं कार्य खूप चांगलं आहे. पण तुम्ही 1:30 वाजता महादेव उठवता, तुम्ही डोकं आहे का तुम्हाला? हा मावल्या हो, 1:30 वाजता 3 तास महादेवाची पूजा. किती? 3 तास महादेवाची पूजा. नवरा बिनडब्याचा ड्युटीला. अरे करते कशाला? मी सोपं सांगू का? नवरा जेवला नसेल ना, कीर्तनाला बी येऊ नको, लागूच पडणार नाही. स्वर्गाला जाण्याची सर्वोत्कृष्ट सीडी पती परमेश्वराची सेवा. काहीच करू नका दुसरं, त्याची सेवा करा. पहा ना त्यांचे चेहरे तर पहा, असा बाबा पाहिजे. वा रे वा, जमलं ते. जाऊ द्या, काय सांगत होतो मी? आता माझं कसं झालं सांगू का? एखाद्या हिरवट रानामध्ये गाय चरायला निघते आणि तिला जसं सापडतं तसं चरत जाते. माझं तसं. मी रावण सांगत होतो तुम्हाला, सांगू का? राहू देऊ? सांगूच. ऐका, रावणानं सीता, उत्तरावर बिलकुल ठाम राहायचं तुम्ही. रावणानं सीता चोरून नेली असं म्हणणं आहे तुमचं, खरं आहे ना? मग ऐका, रावणानं सीता चोरून नेली असं म्हणणं आहे ना? 1.5 मिनिटात तुम्ही कशा बदलता पहा. सीतेच्या बापाचं नाव जनक. जनकाच्या नगरीचं नाव जनकपुरी मिथिला. त्याच्या मुलीचं नाव सीता. सीता लग्नासारखी झाली. सीतेच्या बापानं बायोडाटा लिहिला. बायोडाटा टाकेल होतं, ज्याला 35 लाखाचा पॅकेज आहे असं स्थळ आम्हाला पाहिजे, अपेक्षित आहे. बरोबर ना? बऱ्याच पोरी आल्या इथं. प्रार्थना आहे तुम्हाला माझी, हात जोडून. पोरगा पाहायला आला, पॅकेज विचारू नका, फ्लॅट विचारू नका, बँक बॅलन्स विचारू नका, एकच विचारा, विमलपुडी खातो का? तो म्हटला हा, उतर खाली. तू काहीच रोगाचा नाही, बिलकुल नाही. निर्व्यसनी पोरासोबत लग्न करा, तो 100 एकर जमीन घेईल आणि 100 एकरवाला पहा दारू पिऊन उलगवेल. निर्व्यसनी असावा मुलगा. मला फक्त एवढं सांगा, जनकानं काय लिहिलं? 35 लाखाचं पॅकेज नाही. माझ्याकडे एक शिवधनुष्य आहे, जो तो धनुष्यबाण उचलेल, प्रत्यंच्या खेचेल, सीता त्याला वर्माला घालेल. लक्षपूर्वक आहे का? तुम्ही रामानंद सागरांचं रामायण पाहिलंय, मला चांगलं माहिती आहे. मग त्या सीतेला घेण्याकरता मोठे मोठे राजे आले, राजकुमार आले, देवदेवता आले. पुढे सांगू, रावण सुद्धा आला होता. पाहिलं ना तुम्ही रामायणात? हा, असे सर्व बसलेले होते. एक एक राजा यायचा, त्याला अपयश यायचं, राजा निघून जायचा. बघता बघता रावणाचा नंबर आला. रावणाचा नंबर आला आणि सर्वांचे काटे ढिले पडले. बस गेली सीता. रावण कैलास पर्वताला हलवून सोडतो. तो कमी ताकद आहे त्याची? रावणासारखा ब्राह्मण नाही, रावणासारखा विद्वान नाही, रावणासारखा भक्त नाही, रावणासारखा ताकदवान नाही. रावण उभा राहिला,
सर्वांचे चेहरे खाली पडले. रावण आला, रावणानं असा धनुष्यबाण उचलला, वर केला आणि धनुष्यबाण त्याच्या छातड्यावर पडला. रावण खाली, धनुष्यबाण छातीवर. तोंडाला फेस आला, डोळ्यातनं पाणी आलं. रावण आता मरून जाईल, हातपाय झटकायला लागला. सर्व लोक म्हणतात बस आता रावण मेला, तोंडातून फेस होतोय, डोळे पांढरे पडले, डोळ्यातनं पाणी येत आहे. सीतेला वाटलं माझ्या लग्नात विघ्न येईल, हा जर मरून गेला तर लग्न होईल कसं. सीतेला दया आली, सीता पडत पडत आली. सीतेने 2च बोटात धनुष्यबाण उचलला आणि टेबलावर ठेवला. उत्तरावर पक्के राहायचं तुमच्या. सीतेने 2च बोटात धनुष्यबाण उचलला आणि टेबलवर ठेवला. जागेत ना तुम्ही, सांगा जो धनुष्यबाण रावणाला पूर्ण ताकदीने उचलता आला नाही, तो सीतेने 2 बोटात उचलला. ताकद सीतेत जास्त का रावणात जास्त? कस काय रावणानं चोरून नेली? अरे एकच उंदडा मात टाकती ती रावण लय. समजी राय ना तुमले. सर्वे हसले पण आमचे बेलूकर महाराज नाही हसले. ये ऐराणी है साहब. जगाच्या पाठीवर आमच्या ऐराणी भाषेसारखी भाषा नाही बेलूकरची. सर्व भाषेंची राणी तिला म्हणतात ऐराणी. हा, कुठेही जा ऐराणीत बोला. बाप रे बाप, सुंदर भाषा आहे ऐराणी बरं का, अत्यंत गोड भाषा आहे. सांगण्याचा उद्देश काय म्हटले आता ते मला विचारतात, काय म्हटले. कीर्तन झाल्यावर सांगतो, उद्या घरी आलात तर. विठाला माझा मुद्दा फक्त एवढा होता की बस या जगात कोणी कोणावर खरं प्रेम करत नाही. मग प्रेम करायचं ना तुम्हाला, हाडामासाच्या पुतळ्यावर करू नका. या जगात 2 गोष्टी सत्य आहेत दादा. 1 मरण सत्य म्हणजे मरण खरं आहे. 2 देव खरं आहे. मरण खरं आहे, तुम्ही मान्य केलं तरी मरण आहे, नाही मान्य केलं तरी मरण. या जीवनावर गर्व करूच नका. क्या तन मांज तार एक दिन मिट्टी में मिल जाना. किती फॅरन लवली लाव याला, उपयोगाचं नाही. किती मेकअप करतो याचा, एक दिवस जाणार आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. तुमचं माझं काय इथं काय नाही. काय म्हणून गर्व करतो तू या शरीरावर? एका सुफी शाहिराची सुंदर कल्पना आहे. तो म्हणतो निकले ते हम सफर करने दिल में कुछ अरमान थे. गुरुजी, निकले थे हम सफर करने दिल में कुछ अरमान थे. एक तरफ हरियाली दूसरी तरफ स्मशान थे. चलते चलते पाँव में चूबी हड्डी, हड्डी के भी कुछ बयान थे. चलने वाले संभल के चल, हम भी कभी इंसान थे. दादा नाही काम येत रे काही, सर्व टाकून जायचं आहे. जगात एकच गोष्ट काम येते, काय? प्रेम. मग प्रेम करायचं तर कोणावर? जगावर, देवावर. देवावर प्रेम करा, ते प्रेम तारून नेईल. मग किती प्रेम करायचं ते प्रेमाची सीमा सांगतो. हे शरीर जर त्यानं दिलंय, फुकट दिलंय, त्याच्यावर भाव ठेवत असताना आणि प्रेम करत असताना हे गेलं काय, राहिलं काय, याचा विचार करू नका, असं नामदेवराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा रावो, चाल नाही म्हणत, चाल अशी असावी. सिंपल, साधं, बिलकुल. वा वा. अलीकडे कीर्तन म्हणजे काय? जोरात आरड्या मारणं म्हणजे कीर्तन म्हणतात. अलीकडे फक्त हिदी हिदी म्हणजे कीर्तन आहे. जेवढा बाबा हसवेल तेवढा बाबा मोठा. नाहीलाच कीर्तनात विनोद करावा असं माझं मत नाही,
पण दुकान बंद पडेल नाईलाजाने बोलावं लागतं. नामदेवराय सांगतात देह जावो अथवा राहू. नामदेवराय देह राहू आणि दृढभाव ठीक आहे, देह जावो आणि दृढभाव कस काय? हे शरीर 5 महाभूतांनी बनलंय. चितजल पावक गगन समीरा पंचरचित अधम शरीरा पृथ्वी आप तेज वायू आकाश. तुकोबराय सांगतात पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ. 5 तत्वानं बनलेलं हे शरीर. 5ही गोष्टी मेल्यानंतर सुद्धा संस्कार सांगितलेत. हिंदू धर्मातली ग्रंथ संपदा इतकी सुंदर आहे तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही. हिंदू धर्मातली ग्रंथ संपदा म्हणजे वाघिणीचं दूध आहे, त्या दुधाला नो चॅलेंज आहे. अरे इतक्या सूक्ष्मातलं सूक्ष्म गोष्टीचं चिंतन केलंय. आपण म्हणतो माणूस मेला म्हणजे सर्व संपलं, असं नसतंय. माणूस मेल्यावर सुद्धा काही गोष्टी आहेत. ऋणानुबंध नाही तुटत. किती पिंडदान करा तुम्ही, किती नारायण नागबली करा, आपल्या पूर्वजांचे आपल्याशी जे ऋणानुबंध आहेत, जो कॉन्टॅक्ट तो नाही तुटू शकत. पूर्वजांचे उपकार आहेत आपल्यावर. मेल्यानंतर सुद्धा संस्कार सांगितले. जिवंत जाऊ द्या, मेल्यावर मी नेहमी सांगत असतो मेलेला माणूस कसा जिवंत करावा, जिवंत माणूस कसा मारावा, हे सुद्धा धर्मसिंधू नावाच्या ग्रंथात आहे. मेलेला कसा जिवंत करावा मला माहित नाही, पण जिवंत कसा मारावा हे मला माहिती आहे. एखाद्या माणसाचा जीव जात नसेल, धर्मसिंधू नावाचा ग्रंथ, एखाद्या माणसाचा जीव जात नसेल, तो मरत नसेल, सोपा पर्याय, त्या माणसाचे पाय उत्तर दिशेला करा. म्हणजे त्याला तसं झोपवा, त्या माणसाचे पाय उत्तर दिशेला करा. हातामध्ये गंगोदक म्हणजे गंगेचं पाणी घ्या, उजव्या कानाजोड संकल्प सोडा आणि विष्णू सहस्रनामाचा जप करा. तो माणूस सुखानं मरतो. फक्त हा प्रयोग घरी जाऊन झोपेल सासूवर करू नका. आणि जर सक्सेस झालाच, माझं नाव सांगू नका, कीर्तनात ऐकलं असं. माणूस मेल्यानंतर माणसाचं प्रेत किमान 3.5 तास घरात ठेवा. कारण का, इथून स्वर्गाचं अंतर 99 लाख किलोमीटर आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, नसेल मोजून या. 3.5 तासानंतर ते प्रेत बाहेर आणलं जातं. ज्या बापाला जिवंतपणे अंगाला लावण्याकरता काळी माती देत नाही, त्या बापाला भारी भारी साबणं वापरतात. केली तुम्ही आंघोळ, त्याला किरडीवर ठेवलं जातं, त्याला बांधलं जातं. बांधणारी सुद्धा पेशंट नाहीत. सरक तो का उठून जाणार आहे, आता कच्चाटून बांधलं. त्याच्या कमरेला 5 प्रकारचं धान्य बांधतात. आता पीठच बांधतात रेडीमेड. पूर्वी धान्य बांधायचे बाबा, तुमच्या धान्य असायचं 5 प्रकारचे, ते कमरेला बांधायचे. का बरं? घरापासून तर स्मशानभूमीपर्यंत दोघांच्या मध्यंतरी एक जागा असते. सर्वीकडे त्या जागेला एकच शब्द आहे, त्याला म्हणतात विसावा. खरं तर तो नसतो विसावा. मरणाऱ्याच्या नावावर खांदेकरी 2 मिनिटं बसावा, त्याचं नाव विसावा. दिला तुम्ही विसावा. आणलं प्रेत स्मशानभूमीत. तुमच्या जर आईचं प्रेत असलं ना, ती जागा हळदीनं स्वस्तिक काढून मग दहन रचा. आईचं प्रेत हे पायाकडून पेटवा. वडिलांचं प्रेत असलं कुंकवानं स्वस्तिक काढा. वडिलांचं प्रेत डोक्याकडून पेटवा. पेटवत असताना आपल्या भाऊबंदकीत कोणी मरू द्या, अंगठ्याने पाणी देत जा. का बरं? त्याला पाणी दिल्यानंतर त्याच्या मुखाद्वारे आपले पितृ पाणी पितात, पितृदोष जातो. इथं बसलेल्या बऱ्याच लोकांना पितृदोष आहे. पितृदोष जाण्याकरता नारायण नागबली पिंडदान करावी लागतंय. बरं. जो 100 रुपये रोजानं कामाला जातो, कधी पिंडदान करणारे, पण सोपा पर्याय काय? अंगठ्यानं पाणी द्या. अंगठ्यानंच पाणी का बरं द्यायचं? आता भविष्य आपल्या हातावर आहे. इंदुरीकर महाराज सांगतात ना, कर्मरेषा, धनरेषा, आयुष्यरेषा. भविष्यलय करतो लोकांना, इतकं आवडतं काय सांगू तुम्हाला. बरे लोक आम्हाला सुद्धा भविष्य विचारतात. आता आपल्या खानदेशात अशी पद्धत. एक बाई मला बस स्टँडवर म्हणे, भाऊ तू दोघी कामं करतो का? म्हटलं काय? म्हणे कीर्तन पण करतो आणि गुड्या पण घेतो का? म्हटलं कसं काय? म्हणे केस वाढवले का नाही? म्हटलं काय भितवली री ना, तुला भगत दिसतो का मी? लय विचित्र काम आहे हो. भगत भोप्यांवर लय विश्वास लोकांचा. एका गावात माझी कथा होती. दुपारी 2 वाजता एक आजीबाई आली, दरवाजा ठोकला. म्हटलं काय आहे? झोपायची वेळ आहे? नाही महाराज, लय अर्जंट काम आहे. म्हटलं काय ते तर सांग. दरवाजा तर उघडा. दरवाजा उघडला, अंगावर उपरणं घेतलं आणि कॉटवर बसलो. समोर बसली आजीबाई, 2-4 म्हातारे बाया तिच्या आजूबाजूला. आणि म्हातारी रडायला लागली. म्हटलं आजी का बरं रडते? म्हणे भाऊ माझा पोरगालाही विचित्र आहे, माझं ऐकत नाही. म्हटलं वेडी झाली का? कोणाचंच ऐकत नाही, तुझा काय घेऊन आली? नाही म्हटली माझं लई विचित्र आहे. म्हटलं झालं काय? म्हणे माझं अजिबात ऐकत नाही, त्याचं काहीतरी भविष्य सांगा. आता माझं मला कळत नाही, तिला काय सांगू? पण नाही म्हणायची लाज वाटली. म्हटलं काय आणलंय? ती म्हणे कुंडली आणली. कुंडली दिली, अशी पहिलं पान चाडून पाहिलं. तिला म्हणलं मावशी तुझ्या नवऱ्याचं नाव रामसिंग आहे का? म्हातारीनं एवढाले डोळे केले मग. आणि आजूबाजूच्या बायांना सांगे, म्हणली नव्हती का बाबालाही हुशार आहे? माझ्या नवऱ्याचं नाव रामसिंग, बाबाला कसं माहिती? म्हटलं आजी तुझ्या नवऱ्याचं नाव रामसिंग? हो बाबा. तुला 3 मुलं? हो बाबा.
2 नातू, हो बाबा. काल तू 15 किलो गहू आणले, हो बाबा. 5 किलो साखर, हो बाबा. म्हटलं येडी, तू कुंडली घरी टाकून आणली, रेशन कार्ड घेऊन आली. अरे भविष्य कळतं बाय असं काही. तर काय सांगावं ते. मुद्दा फक्त एवढा आहे माझा की जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, सोडा 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 सोडा, वेळ आपल्याकडे कमी आहे. मला फक्त एवढं सांगायचं आहे की मेल्यानंतर सुद्धा संस्कार आहेत. सांगितलं तर भरपूर वेळ माझा जाईल, पण ते राहावा आणि दृढ भाव सांगा. दृढ भाव फक्त देवावर ठेवायचा का, कोणी ठेवला तसा. चला रामायणात शिवमहापुराण ऐकताय तुम्ही. रामप्रभूनं रावणाचे अनेक युद्ध मारले, शेवटी रावण कंटाळला, रावणानं कुंभकर्णाला उठवलं. कुंभकर्ण म्हणजे काही साधा होता का. 40 किलोमीटरचं शरीर कुंभकर्णाचं, विशाल देहधारी कुंभकर्ण समुद्रात उभा राहायचा, त्याच्या कमरेला समुद्र लागायचा. असा देहधारी कुंभकर्ण जेव्हा समुद्रातून रणांगणामध्ये आला, अनेक वानर त्यानं मारून टाकले, एक वानर त्याच्या बगलात सापडलं, त्याच्या रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या, सुगंध आला त्याचा. विचारलं नाव, गंधमादन. अरे या वानरात्मधलं विशेष वानर आहे, तुला माझ्या भावाच्या सेवेत ठेवतो, एकदा म्हण मी रावणाचा. तो म्हणे रामाचा हुन मरेल पण रावणाचा हुन जगत नाही. याला म्हणतात देह जावो अथवा राहो. पांडुरंगी दृढ भाव. भाव म्हणजे काय, प्रेमच असावा. थोडं ढिलं करून सांगतो. आणि ज्याने ज्याने भाव ठेवला, ज्यानं ज्यानं प्रेम केलं, त्याचं जीवन अमर झालं. इतिहासातले अनेक पुरावे तुम्ही ऐकतात. आजही आम्ही कविता म्हणतो, दे दी हमें आजादी बिना खडक बिना डाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. महात्मा गांधी आले. महात्मा गांधींना सांगितलं, इंग्रजांनो तुम्ही या देशामध्ये राहू नका. इंग्रजांनी बॅगा भरल्या, सर्वांना टाटा बाय बाय केला, इंग्रज हा देश सोडून चालले गेले. असं या देशाला स्वातंत्र्य भेटलं. बरोबर आहे का. अरे स्वातंत्र्य कसं भेटले का, शायराची कल्पना आहे. तो म्हणतो, निकले ते हम सफर करने, दिल में कुछ अरमान थे, एक तरफ हरियाली दूसरी तरफ स्मशान थे. काय विठाला विठाला शायराची कल्पना आहे की स्वातंत्र्य कसं मिळालं. तो शाहीर म्हणतो, कितने झूले ते झूलो पर, कितनों ने गोलियां खाई थी, क्यों झूठ बोलते हो यारो, आजादी चरखे ने दिलाई थी. खोटा आहे ते. कसं भेटलं स्वातंत्र्य. राजगुरू सुखदेव, सुभाष बाबू यांचं जीवनपट बघा, ऐका, मग कळेल. काय भगतसिंगाचं जीवन आहे. अरे भगतसिंगाला ज्या वेळेला फाशी ठोठावण्यात आली, भगतसिंग जेलमध्ये आहे, गजांची भिंत आहे. भगतसिंगाचे आई वडील भेटण्याकरता आले. भगतसिंगाचे वडील रडायला लागले, बेटा भगत क्या कर दिया, हमारी तमन्ना तूने मिट्टी में मिला दी. हमने सोचा था हमारा भगत बड़ा होगा, भगत की शादी करेंगे, उसके छोटे छोटे बच्चे हमारे आसपास खेलेंगे, तूने क्या कर दिया. हमने सोचा था हमारा भगत बड़ा होगा, बहुत पैसा कमाएगा, हमें 2 वक्त की रोटी सुकून से खिलाएगा, तूने हमारी तमन्ना मिट्टी में मिला दी. भगत अपने पिताजी से कहता, पिताजी यदि मैं जिंदा रहूंगा तो इतना पैसा कमाऊंगा, आपको सोने की थाली में खाना खिलाऊंगा, लेकिन यदि इस भारत माँ के लिए कुर्बान हो जाऊंगा तो ऐसा खजाना कमा के जाऊंगा, जब तक सूरज चांद रहेगा भगत सिंग तेरा नाम रहेगा. भगत सिंगाचे वडील बाजूला झाले, आई समोर आली. भगत सिंगाची आई रडायला लागली, बेटा भगत. भगत अपनी माँ से कहता, माँ मत रो, माँ तू रोई तो लोग कहेंगे भगत जब जा रहा था तो उसकी माँ रोई थी. माँ तू वीरों की माँ है, कायरों की माँ नहीं, क्यों रोती है, मत रो. भगत की माँ कहती, बेटा भगत तू फांसी पे जाने वाला है, इसके लिए मुझे रोना नहीं आता है. मैं तो मेरे नसीब पे रोती हूँ, मैं मेरे कर्म पे रोती हूँ कि मैंने पाप कर दिया. माँ तूने मेरे जैसे पूत को जन्म दिया और तू कहती है, हाँ बेटा मैंने पाप कर दिया. माँ तूने क्या पाप किया. तब भगत की माँ कहती, बेटा भगत जब तूने मेरे कोख से जन्म लिया तब मुझे मालूम होता कि मेरे कोख से जन्म लेने वाला भगत इस भारत माँ के लिए कुर्बान होने वाला है, तो मैं एक नहीं 10-10 भगत को जन्म देती और इस भारत माँ के लिए कुर्बान कर देती. हाती आ गए. हे प्रेम आहे. इतकं प्रेम असलं पाहिजे, इतका भाव असला पाहिजे. कालच्या महाराजांनी सांगितलं, मी ऐकलं ते मोबाईलवर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक. शिवाजी महाराजांचं चरित्र कीर्तनात सांगावंच माझा विरोध नाही, सांगितलंच पाहिजे. पण एक गोष्ट सांगेन, शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्माला आले, जगाला कळाले पण महाराष्ट्राला कळाले नाही. मी जबाबदारीपूर्वक बोलतोय. महाराज महाराष्ट्रात जन्माला आले, जगाला कळाले पण महाराष्ट्राला कळाले नाही. आणि जर महाराष्ट्राला कळाले असते तर महाराष्ट्राच्या मातीत 3-3 शिवजयंत्या झाल्याच नसत्या. माझ्या राजाच्या जयंतीला विरोध नाही माझा. राजाच्या 365 जयंत्या झाल्या पाहिजेत. का? माझा राजा धर्मासाठी रोज मरायचा आणि रोज जन्माला यायचा. पण जयंतीच्या पद्धतीने काय टाळ्या नको वाजवू, कशाकरता टाळ्या वाजवतात. जर माझं वाक्य पटलं ना, हृदयावर कोरून घेऊन जा. ही व्यथा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाही कळालं आम्हाला चरित्र. ज्या राजानं 12 जातीचे 12 मावळे एकत्रित आणले, ज्या राजानं सर्व समाज संघटित केला, ज्या राजानं सांगितलं संघ शक्ती कलयुगे, तो राजा 3-3दा जन्माला येतो. जयंतीला नाही विरोध, पण जयंतीच्या पद्धतीनं होती ती पद्धत चुकीची आहे. बोलू आता शिवाजी महाराजांची शिवजयंती म्हणजे दारुड्यांचा वाढदिवस आहे. दारवा पितात आणि छत्रपतीच्या फोटो पुढे नाचतात. दारू पिऊन जर छत्रपतीच्या फोटो पुढे नाचले ना, नाही किडे पडून मेले तर आपलं बी नाव बदलून ठेवायचं. खबरदार, माझ्या राजानं आयुष्यात कधीच दारूला स्पर्श केला नाही. नुसती दाढी ठेवली म्हणजे शिवाजी महाराजांचा मावडा नाही, चंद्रकोर लावली म्हणजे शिवाजी महाराजांचं आम्हाला काय कळाले? शिवाजी याच्या चाबड्यात घालीन हात मोज, तोंडातला डुचका थुकून देतो आधी. महाराज नाही कळाले. ही दुर्दैव आहे, ही व्यथा आहे माझ्या अंतःकरणातली. आणि महाराज एवढे संकोचित नाही की गजानन महाराजांनी सांगावे तुम्ही ऐकावेत. महाराज इतके व्यापक आहेत. महाराजांना महाराजांचे दुश्मन चांगलं म्हणत होते, आपल्याला आपली भाऊबंदकी चांगली म्हणत नाही. हो, कॉलनीतले लोक चांगले म्हणत नाही आपल्याला. महाराजांचं चरित्र एवढं संकोचित. कितीतरी उदाहरण आहेत. दादा नेवेत जळगावमध्ये, दादा नेवेंच्या मुखारविंदातून एक शब्द, एक छोटासा दृष्टांत ऐकला मी. महाराज कसे जगलेत असं म्हणतात. या महाराष्ट्राच्या मातीत एक 32 दाताचा बोकड माजला. नाव त्याचं शास्ताखाना. का महाराष्ट्र त्यानं पालता घातला. राजाला कळायला कुकर्माची सजाला दिली पाहिजे, थांबवलं पाहिजे, ब्रेक दिला पाहिजे. जसा आला तो महाराष्ट्र चंदत 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 लाल महालावर आला. राजाला कळायला थांबवलं पाहिजे, ब्रेक दिला पाहिजे. राजानं प्लॅन तयार केला, एक वादळ तयार केलं. तुमच्या भाषेत सर्जिकल स्ट्राईक केला राजानं. काही मावडे सोबत घेतले, गर्दा काढो, काही किड्यांच्या किरकिरीचा आवाज येतोय. आणि जसे राजे आले तसे लाल महालावर चढले. सरास मराठ्यांच्या समसरी फिरू लागल्या. अर्धा गडकरी कापून काढला, रक्ताचे लोंढे वाळू लागले, मुर्द्यांचे ढीग पडले. बखरीत वर्णन 7.5 मिनिटात लाल किल्ला निस्ता नाबूद केला. लाल महल निस्ता नाबूद करून टाकला. शास्ताखानाला महाराजांनी वार केला, पण त्याच्या साथ दिली त्याच्या भाग्यानं. त्याच्या बोटावर वार पडला, त्याच्या 3 बोटं छाटले, राजे निघून गेले. किती मिनिटात? रूपपा आता म्हणतो तेवढ्यात. 7.5 मिनिटात लाल महल निस्ता नाबूत आहे. मुर्द्यांचा ढीग पडलाय, रक्ताचा लोंढा वाहतोय. शास्त्रखानाचे 3 बोटं छाटलेत, कोपऱ्याला बसलाय, हातातनं रक्त येत आहे. टाचणी पडेल तरी आवाज येईल इतकी शांतता आहे. त्या शांततेला भेदत एका बाईचा रडण्याचा आवाज आला. ती बाई कोण होती? शास्त्रखानाची सक्की लहान बहीण. रडत रडत आणि सांगते, भाईजान गजब हो गया, गजब हुआ. शास्त्रखान विचारतो, क्या हुआ? एका मुसलमानाचं वाक्य ऐका. गर्वानं छाती फुलल तुमची महाराष्ट्रात जन्माला आलो म्हणून. जेव्हा त्या शास्त्रखानाची बहीण म्हणते, मेरी बेटी आपकी भांजी उसे सिवा उठा के ले गया, तब शास्त्रखान कहता तू पागल हो गई. सिवा काफिर मैं मान जाऊंगा, सिवा गद्दार मैं मान जाऊंगा, सिवा हमें लूट के ले गया मैं मान जाऊंगा, लेकिन याद रख बहना, सिवा दूसरे की बहन बेटी के ऊपर कभी बुरी नजर नहीं डालता. आता वाजवा राजासाठी टाळ्या. अरे अशा राजाच्या राष्ट्रात राहतो आम्ही. त्या राजानं कितीतरी मावडे घडवलेत. तानाजी मालुसरे, येसाजी कंक, प्रतापराव गुजर, कितीतरी चरित्र सांगता येतील. त्या प्रतापराव गुजरांनी त्या बैलोल खानाशी लढता लढता प्राणाची आहुती दिली. एखाद्या गुळाच्या ढेपडीला मुंग्या ढासळाव्या तसे ढासळले. रक्ताचा थेंब मातीवर वाहिला. शरीरातला शेवटचा श्वास निघाला. त्या श्वासातून उंच माती उडाली. उडणाऱ्या मातीला सांगतात, हे माती, जाऊन सांग माझ्या राजाला, जाऊन सांग छत्रपती शिवाजी महाराजांना प्रतापराव मेला, मातीसाठी गेला, पण मरेपर्यंत याचा भाव कमी नाही झाला. जाऊन सांग माझ्या राजाला. इतका देवावर भाव कितका जितका प्रतापरावाचा राजावर आहे. इतका दृढ भाव किती भगतसिंगाचा आईच्या या राष्ट्रावर आहे. इतका दृढ भाव की गंधमादनाचा प्रभू रामचंद्रावर आहे. नामदेव महाराज सांगतात, तेवढा भाव ठेवा. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. बरोबर. नामदेव महाराज तसे तर 3 नियम करतात बरं का. देवावर भाव ठेवा. आणि नाही तुम्हाला भाव ठेवता येत तर त्याचे चरण अंतःकरणात धारण करा. अभंगाच्या 2ऱ्या चरणात. चरणाना सोडी सर्वथा, चरणाना सोडी सर्वथा, चरणाना सोडी सर्वथा, चरणाना चरणाना
गरे सारे ग रे गरे ग म ग म धा प रे गरे ग म ग म धा प रे गरे ग म ग म धा प म गरे सा आन तुझी एकदा टाळी वाजवता का या मुक्ताबाईसाठी नाही का? किती गोड म्हटलं नाही. जसं ती म्हणत होती ना तसे दादाचे बोट काय ते वाजत होतं बा ते. मग जसं रक्त जडून जातं बरं का चंदू बाबा. कसं ते कोणी मला वाटतं मलबी वाजवता यायला पाहिजे होतं नाही का? मी पहिलाच बोल घेतला दागिनता वैद्यबाबांकडून. माझा हात मुडला, त्यात गॅप पडला. मग दुसरा बोल घ्यायला गेलो, गित्ता घी घेता, तो काही जमेना. मग बाबा म्हटले गित्ता घी घेता. बाबा काय म्हटले? गीता घे गीता, म्हणजे पकवास सोडून दे गीता घे. मग बाबांनीच गीता संहिता दिली. विठाला विठाला. गोड आहे गोड आहे गोड आहे. आपल्या सप्ताहाची काय उपलब्धी हे जर कोणी विचारलं ना, बेनिफिट बरं का जितू दादा, आपल्या सप्ताहात आपल्याला काय मिळालं, छातीला हात लावून सांगायचं. आमच्या सप्ताहात आम्हाला आदरणीय विकास महाराजांचं चंद्रकांत महाराजांचं सानिध्य मिळालं. एवढं सांगा बस, झालं, सफलच आहे. हे सोपं नाही. हे ज्ञानोबराय तुकोबारांची लेकरं आहेत. ज्ञानोबराय तुकोबाराय आपल्या जळगावमध्ये येतील का? हे आले म्हणजे ज्ञानोबराय तुकोबाराय आले असं समजायचं. काय होतं ते? चरण न सोडी सर्वथा आन तुझी. पहिल्या चरणात नामदेव महाराज देह जावो अथवा राहू. नंतर वाचिक नियम करतात पुन्हा, चरण न सोडी सर्वथा नाही का. वाचा काय चरण आहे, तो चरण आणि आचरण हे दोघे शब्द जवळजवळ. ज्याचं आचरण चांगलं त्याच्या पायाला चरण असं म्हणतात. 3 लोकांचे चरण आहेत बघा. देवाचे चरण आहेत, संतांचे चरण आहेत आणि गुरुचे चरण आहेत. 3 चरण. आता गुरु कोणाला म्हणावं? गुरु गुरु करतो त्याला गुरु म्हणावं. बर, गुरुच्या चरणाचा विषय सोडून द्या. आता गुरूंचा आलाय उताळ. साधू कोणाला म्हणाव? साधू भेटणं अवघड आहे आता. संतनवती जगा मानसाच्या सारिके, समुद्र नदी नवे पैगा पाशानं म्हणून साधू कधी. आता रायरंग भेटतील, साधू भेटणं अशक्य आहे बरं का. देवाच्या चरणाबद्दल आपल्याला विचार करायचा. देवाचे चरण धारण करायचे कुठे? अंतःकरणामध्ये. कोणी धारण केले? मीराबाईने, जनाबाईने, सखूबाईने, राधेने चरण अंतःकरणामध्ये. माय मावल्यानं तुमचा अधिकार लई मोठा आहे बरं. तुम्ही नुसती चरण नाही तर हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडी येला. नुसती चरण नाही, अख्खा भगवंतच अंतःकरणात धारण केला, अधिकार तुमचा आहे. चोर धरिला पंढरीचा, 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 चोर गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा, चोर गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा, चोर धरिला पंढरीचा, चोर. धरिला पंढरीचा चूर गळा बांधून. सुंदर प्रमाण दिलं नाही का. भगवंतच अंतःकरणात धारण केला. राजस्थानामध्ये मेळता नावाचं प्रांत, राव दुधा नावाचे राजे, त्यांना 5 मुलं. 4 नंबरचा पोरगा नाव राणा रतनसिंह. त्यांना एक मुलगी झावली, नाव ठेवलं मिहिरा. तिला महाराष्ट्रात म्हणतात मीरा. मीराबाई कळायची असेल ना तर कधीतरी जा वृंदावन, लक्षात येईल मीराबाई. मीराबाईसाठी आजही मीराबाईच्या भक्तीला घाबरतात वृंदावनातले लोक. मी नेहमी सांगत असतो, जे जे वृंदावन गेले त्यांच्या लक्षात येईल. आजही वृंदावनात. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा वृंदावन गेलो होतो.
आणि जसं पंढरीला पांडुरंगाचं मंदिर आहे तसं वृंदावनात बाकी बिहारीचं मंदिर आहे. मंदिराकरता गेलो आणि पाहिलं तर काय तिथले पंडित लोक काय करायचे, दर 2 मिनिटाला देवापुढं असा पडदा लावायचे आणि पडदा उघडवायचे, पडदा लावायचे, पडदा उघडवायचे. मी म्हटलं अरे असं गब्र करताय, आपल्याकडं भगवंतासमोर एकदाच पडदा लावला जातो, हे परत परत पडदा लावता आणि पडदा उघडता. मी तिथल्या पंडितजीला आवर्जून विचारलं, पंडित जी हमारे महाराष्ट्र में ऐसा नहीं होता है, हम लोग भगवान के सामने एक ही बार पर्दा लगाते हैं जब भगवान को भोग दिया जाता है, आप लोग ऐसा क्यों करते हो, बार बार पर्दा लगाते हो, पर्दा खोलते हो. त्या पंडितजीनं जे उत्तर दिलं ना, आज 9-10 वर्ष झाले माझ्या हृदयावर कोरलं गेलं, विसरलो नाही मी, आवर्जून कीर्तनात सांगतो. त्या पंडितजीनं दिलं उत्तर, बोले महाराज ये मीराबाई की देन है. मैंने कहा कैसे, बोले वृंदावन में मीराबाई जब आई थी उसके नजर में इतनी ताकत थी कि उसने जब बाकी बिहारी की तरफ देखा तो बिहारी जी को उसने वश कर लिया, और जब मीराबाई यहाँ से जाने लगी तो बिहारी जी उसके पीछे पीछे दौड़ने लगे. हमने सोचा बिहारी जी चले जाएंगे तो हम किसके सहारे जिएंगे, इसलिए हमने मीराबाई से हाथ जोड़ के भगवान दान में मांगे हैं. हम आज भी वही चीज़ महसूस करते हैं, ना जाने कोई मीराबाई आ गई तो हमारे बिहारी जी को ले जाएगी, इसलिए किसी की नजर नहीं लगने देते, हर 2 मिनिट के बाद पर्दा लगाते और पर्दा खोलते. काय भाव आहे महाराज त्या लोकांचा. आपल्याकडे अशी भक्ती आहे काय. अरे छोटेसे लड्डू गोपाल असतात, लेकराची नाही काळजी घेते एवढी काळजी घेतात वृंदावनातले लोक. मी नेहमी सांगतो, आमच्या गावात मंदिरात चाललो होतो मी, एक मावशी देव धुत होती, घरात कुत्रं घुसलं, तिनं देव धुता धुता गणपती मारून फेकला. आणि आपल्याला कळलं का ही भक्ती, हेट बघ. ऐका ना, मीराबाई राजपूत कुळात जन्माला आल्या. पूर्वी राजपुतांच्या स्त्रियाचं नख सुद्धा परपुरुषाला राजपुतांच्या काय प्रत्येकाच्या पूर्वी मर्यादा होती, मर्यादा. किती म्हातारी बाई असू दे, किती तरुण बाई असू दे, डोक्यावरचा पदर खाली येत नव्हता. तुम्ही नका घेऊ, आता मी सहज बोलतो ते, आपलं डोक्यावरचा पदर येत नव्हता खाली. आता पदर नाही राहिला तो विषय वेगळा, जुना काळ तो. काय त्या मीराबाईचं जीवन महाराज. मीराबाईने जीवनामध्ये तिच्यावर कृपा झाली. रैदास नावाचे संत भेटले, त्यांनी गिरधर गोपालची मूर्ती दिली. त्या मूर्तीवर इतकं प्रेम जळलं ना दादा, मीराबाई पायात चाळू आणते, हातात एक तरी घेते, देवापुढं नाचते. पग घुंगरू बांध मीरा नाचे रे. लोकांना वाटलं की बस आता ही कुडाला बट्टा लावणार, हिच्यामुळे कुड नाचणार, ही आमचं नाव खराब करणार. घरातल्या लोकांनी विष पाठवलं. मीराबाईने विष घेतलं आणि गटा 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 पिऊन गेली. सांगू काय, विष मीराबाई प्याल्या. पण आजही मेळताला जा, मेळताला मीराबाईंच्या समाधी मंदिराच्या पुढे गिरधर गोपालच्या मूर्तीचं मंदिर आहे. त्या मूर्तीचा कंठ आजही निळा आहे. का, मीराबाईने प्राशन केलेलं विष भगवंतानं आपल्या कंठात ठेवलं आणि मीराबाईचं रक्षण केलं. मीराबाईनं चरण अंतःकरणात धारण केले, नवे नवे भगवंत अंतःकरणात धारण केला. राधेने चरण अंतःकरणामध्ये धारण केले दादा. ज्या वेळेला अष्टनायिका राधेला बोलवतात आणि गरम दूध प्यायला देतात आणि संध्याकाळी भगवंत आले तर भगवंताच्या पायाला फोडं. का, राधेचं रक्षण केलं आणि स्वतःच्या पायाला फोडं येऊ दिले. ज्याने भगवंत अंतःकरणामध्ये धारण केला त्याचा अधिकार कमी असेल, पण महाराज आम्हालाही भगवंत अंतःकरणात धारण करायचं काय करावं लागेल बरं का. याच्यासाठी सोपा पर्याय कलियुगामध्ये, कलयुग केवल नाम आधारा. मग ते नाम कसं घ्यायचं, तर वदनी तुझे मंगळ नाम, हृदयी अखंडित प्रेम. देवाचं नाव चांगलंच आहे, तुझी या नामाचा महिमा तुझ नकडे मेघ श्यामा. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना उतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. देवाचं नाव चांगलंच आहे. हरी थारो नाम छे हजार, कोण नाम लिखवे कम को तरी. देवाचे हजारो नाव आहेत दादा. अरे देवाच्या नावाची ताकद ही राक्षसांना कळाली, तुम्हाला मला नाही कळत. कितीतरी सांगता येईल दादा. कलियुगात नामाने नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी देखियेला शक्यच नाही. ते नामानं तरता येईल दादा. नाव सर्वात चांगलं माध्यम आहे तुम्हाला आणि मला मृत्यू लोकामधून तरुण जाण्याकरता. सर्वांनी चिंतन केलं पाहिजे.
3 नियम नामदेव महाराजांनी केले, कायिक वाचिक मानसिक, पण भार देवावर टाकला. नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालवी माझा, सत्य संकल्पाचा दाता नारायण. नामदेव महाराज काय नियम केला होता तुम्ही? नामदेव महाराज म्हणतात, अनेक प्रसंग माझ्या पदराला गाठीशी बांधलेत, पण मला आलेला अनुभव सांगतो. 100 तुझे करीन अभंग, 100 कोटी अभंग लिहिण्याचा नियम केला, पण प्रभू माझ्या घरातले सर्व लोक तू अभंग लिहायला बसवलेत आणि माझा संकल्प तू पूर्णत्वास नेला. नामदेव महाराजांना अनुभव, म्हणून नामदेव महाराज छातीला हात लावून सांगतात, प्रभू माझा हा संकल्प तुला पूर्णत्वास न्यायचा आहे. आसाची अभंगाचा भावार्थ असेल असं नाही, मी दावा करत नाही. बरीच मंडळी म्हणतात अशा पद्धतीने मी अभंग सोडवला. चिपडा डोळा चमकवू नको, अभंग सोडवणारा अजून जन्मालाच आला नाही. समुद्राची खोली आणि संतांची बोली ही कोणाला कळाली नाही. मी अभंगावर माझं मत मांडलं, बरोबर असेल ते गुरुवर यांचं चुकीचं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष. माझ्याकडे मोजून 15 मिनिटं शिल्लक आहेत, मी 15 मिनिटात थांबणार. पण तुम्हाला काही त्रास दिला का मी आत्तापर्यंत? नाही, अजिबात नाही. थोडासा त्रास देतो. एकदा चुलेचाले मोळायचे, हाताच्या घड्या काढायच्या, हातानं टाळी मुखानं भजन. जो टाळी वाजवणार नाही, भजन करणार नाही, त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आहे. विठोबार खुमाई, हरि जय जय विठोबार खुमाई. ओय विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, हरि जाता जाता आपणास सांगेन, सर्व दिग्गज वक्ते तुम्ही बोलवलेत. मी छोटासा एक शेतकऱ्याचा पोरगा काय बोलणार तुमच्या समोर. सर्वच कीर्तनकार तुम्हाला सांगतात, पण तुम्ही कितपत ऐकतात याच्यावर अवलंबून आहे. किती खाल्लं याला महत्त्व नाही, किती पचलं याला महत्त्व आहे, किती ऐकलं याला महत्त्व नाही, अनुकरणात किती आणलं याला महत्त्व आहे. बरं का, जास्त पण ऐकत जाऊ नका, थोडं ऐकत जा, आचरणात आणत जा. काही काही लोकांचे ऐकता ऐकता आयुष्य गेलेत, काय खरं नाही ते. एका बाबानं आयुष्यभर कथा ऐकल्या, 80 वर्षाची वय, गावात भागवत कथा चालू, कृष्ण जन्म होता, दुकानाचा व्यवसाय. बाबाने कथा लांबवली, दुकान उघडायचं होतं. 15 वर्षाचा नातू आला आणि बाजूला उभा राहिला की बाबांचं लक्ष गेलं की सांगू बाबा चाबी द्या म्हणून. पण बाबांचं लक्ष जाईन आणि कथावाचक महाराज सांगत होते, सज्जन हो, माई बाप हो, गौवा हमारी माता है, गौवा को भोजन देना चाहिए, अपने घर कोई भी आए से भूखा नहीं रखना चाहिए, उसे दान देना चाहिए. असं त्या पोरानं ऐकलं आणि तेवढ्यात म्हाताऱ्याचं लक्ष गेलं आणि पोऱ्यानं अशी खून केली. चाबी, म्हाताऱ्यानं चाबी फेकली, पोरगं गेलं, कुलूप उघडलं, सेटर मोकळं गेलं. आणि जसं त्यानं हरभऱ्याच्या डाळीचं पोतं आणलं आणि ओट्यावर ठेवलं, तेवढ्यात गाय आणली, गायीनं हरभऱ्याच्या डाळीच्या पोत्यात तोंड घातलं. गाईला मारणार तेवढ्यात साधूचा शब्द आठवला, अरे गौवा हमारी माता, उसे खाना देना चाहिए. खाऊ दिली हरभऱ्याची डाळ. गल्ल्यावर बसला आणि तेवढ्यात एक भिकारी आला, दादा 6 दिवसापासून जेवलो नाही हो,
पोटात अन्नाचं कण नाही हो दादा, काहीतरी द्या हो दादा, फार उपकार होतील हो, मी फार गरीब माणूस आहे हो. असो का, साधूचा शब्द आठवला, भुकेल्याला दान दिलं पाहिजे. ड्रावर उघडलं, $5च्या अशी मुठच्या मुठ भरली, कटोऱ्यात टाकणार, तेवढ्यात म्हाताराला 80 वर्षाचा खपकन कान फट्यात दिले. बावडाटा काय करतो? काही नाही बाबा, कथित आलो होतो. तू ती कथा जग महाराज सांगत नव्हते का तुम्हाला, गौ हमारी माता आहे बघा, ती गाय हरभऱ्याची डाळ खाते. आणि ते म्हटले नव्हते का भुकेल्याला दान द्या, म्हणून हे दान. म्हातारा म्हटला, नालायका, 80 वर्ष झाले कथा ऐकतो, 5 दमड्या कोणाला दिल्या नाही, आजच ऐकले झाला मोठा धर्मात्मा. 80 वर्ष झाले कथा ऐकणारं म्हातारं चांगलं का 2 मिनिटं कथा ऐकणारं पोरग चांगलं? आपल्याला काय व्हायचं ते आपण ठरवा. जास्त बी ऐकू नका. नुसत्या कविता मी पाठ केल्या. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर. हे तर पाठ आहे. आई मायेचा सागर, मग बाप काय दुःखाचा डोंगर आहे काय? मला हे सांगायचं तुम्हाला. जो येतो तो माय धरली न राव, जो येतो तो माय सांगतो. मग बाप बी सांग ना, दोघांचे आणि बाप आम्ही चुकीचा रेखाटला याला जबाबदार फक्त कीर्तनकार नाही, तुम्ही बी येत. तुम्हीच बापाचा सर्वात सत्यानाश केला. लहानपणापासून बाप चुकीचा दाखवला तुम्ही. माझी प्रार्थना तुमचं म्हातारपण सुखात जावं असं जर वाटत असेल ना, सुनबाई समोरून पोरासमोर कधीच म्हाताऱ्याला चुकीचं बोलू नका. माझं ऐका बरं येड्याचं. तुम्ही लहानपणापासून तेच करत आलात. बाप निष्ठुर आहे मला मान्य आहे, बाप पोरावर थोडासा कडक वागतो मला मान्य आहे, पण त्यामागे त्याचं प्रेम आहे. ध्यानात ठेवा. त्याला कळतं माझ्या लेकराला पैशाची किंमत कळाली पाहिजे. येऊ द्या ना पोराला, मागू द्या ना बापाकडे पैसे. पप्पा स्कूलमध्ये चाललं, 10 रुपये हवे होते, आज नाहीत. खिशात नोटांचं बंडल असतं तरी बाप म्हणतो आज नाहीत, उद्या मिळतील. खिशात पैसे असतात बरं, पण देत नाही का? याला 10 रुपयाची जाणीव झाली पाहिजे. बाबा द्या ना 10 रुपये. नाही सांगितलं ना, तेवढ्यात लगेच मम्मी मध्ये टपकते, द्या ना. 10-5 आहेत का आपल्याला? एकच तर आहे. लोकांना 900 करून होत नाही. देवान दिलं त्यालाही देत नाही तुम्ही. तो म्हणे रुपया भेटणार नाही. तो संतावात विचारा चालला जातो कॉलनीत फिरायला. हे कपाट उघडते 100ची नोट काढते. घे, तसाच आहे तो. कोण? महिला मंडळ. कोण? तसाच आहे तो. कोण? अरे बाळा, या घरात मी होती म्हणून राही. तू जाय, तू जगायच्या लायकीचीच नाही. लहानपणी त्या लेकराच्या अंतःकरणात विष भरती. कसली माय आहे ग तू? असं नाही हो. एका एका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. गुरुजी स्वरात आलंय ना, हे कधीतरी येतं बरं स्वरात, नेहमी नसतं येत ते. मला फक्त हे सांगायचं आहे, बाप चुकीचा रेखाटू नका. माय आणि बाप दोघी महत्वाचे आहेत. जास्त मायबाप बी ऐकू नका. फक्त माझी प्रार्थना आहे तुम्हाला, काय मायबापाची सेवा करा. आळंदी जाऊ नका, पंढरी जाऊ नका, एकादशी धरू नका, सोमवार धरू नका, आमच्यासारख्या बाबा लोकांचे पायबारी करू नका. फक्त मायबापाची सेवा. का बरं? स्वर्गाला जाण्याकरता? अजिबात नाही. पुण्य कमवण्याकरता? अजिबात नाही. मग का बरं करा मायबापाची सेवा? सोपं सोपं सांगतो. तुमच्या पोरांनी तुमची सेवा केली पाहिजे म्हणून तुम्ही तुमच्या मायबापाची सेवा करा. जग बदललंय आता. जग बदलून गेलं. किती बदललं जग. तुम्ही सांगणाऱ्याच्या पिढ्याच्या पिढ्या खपल्या लोकांना फरक नाही पडत, पण कृतीतून लोक शिकतात. बरं, आपल्या लेकरांसमोर इतकी सेवा करा मायबापाची, त्याला लाज वाटली पाहिजे, त्यानं सेवाच केली पाहिजे. कारण जग बदललं. मी काय सांगतोय, लोक जे बघतात ते करतात. तुम्ही जीव तोडून सांगा, लोक ऐकत नाही. तुमच्यावरूनच पहा, मी नेहमी सांगतो सर्वांनी हात मोकळे करा बरं.
हात मोकळे करा सर्वांनी, एक हात वर करा, जोरात टाळी वाजवा. आहेत काय जागा वेलुगर महाराज? जागा आहेत का हे? अरे मी म्हटलो काय तुम्हाला, एक हात वर करा आणि टाळी वाजवा. तुम्ही काय केलं? कोणाचं पाहून केलं तुम्ही? अरे जे बघतात ते करतात लोक. म्हणून आपल्या माईबापाची एवढी सेवा करा ना की बस आपले लेकरं आपली सेवा करतील. जग बदललंय राजा, आता बदलून गेलं जग. माईबापाची सेवा करा. एक दुसरी गोष्ट, गोमातेची सेवा करा. नाही तुम्ही शेतात तुम्ही सर्व, पण तुमच्या गावाकडं तर शेती आहे ना. आपल्या भावाला, आपल्या काकाला, आपल्या वडिलांना सांगा, जास्त नको. बांधाच्या शेजारची जी शेवटची पांबर आहे ना, ती गाईच्या नावाची पेरायला सांगा आणि तेवढी गौशाळेत पोचवा. उपकार होतील तुमचे, तुमचं उत्पन्न डबल येईल. रामाच्या मंदिरात गेलात रामाचं दर्शन, कृष्णाच्या मंदिरात गेलात कृष्णाचं दर्शन, गणपतीच्या मंदिरात गेलात गणपतीचं दर्शन. या जगात असं एकच मंदिर आहे, तिथं जा 33 कोटी देवांचं दर्शन. त्या मंदिराचं नाव आहे गोमाता. म्हणून गाय वाचली पाहिजे. तुम्ही जरी तुम्हाला वाटत असेल ना तुमच्या घरात लक्ष्मी नांदावी, काय करू नका. तावा तापला का नाही तपला एवढं पाहण्याकरता पहिलीच चाणकी गाईच्या नावाची करत जा, तुमच्या घरात लक्ष्मी नांदेल बरं का. पूर्वी आमची आई पहिलीच चाणकी गाईच्याच नावाची करत होती बरं का. म्हणून गाईची सेवा करा. तिसरी गोष्ट, सैनिकाबद्दल आदर बाळगा. देशाच्या जवानाचे फार मोठे उपकार आहेत. फक्त त्याचे नाही, त्याच्या पूर्ण परिवाराचे उपकार आहेत. म्हणून जवानाबद्दल प्रेम बाळगा. आणि सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा सांगून जाईल, जो प्रत्येक कीर्तनात बोलतो. माय माऊल्यांची संख्या इथं भरपूर आहे. आपल्या मुलींना चांगले संस्कार द्या. आपल्या मुलीला सांगा, बेटा तू इंजिनियर नाही बनली तरी चालेल, तू टीचर नाही बनली तरी चालेल, तू बँकेत नोकरीला नाही लागली तरी चालेल, तू एकदम क्वालिफाईड नाही झाली तरी चालेल, फक्त बस आमची इज्जत जाऊ देऊ नको. तुझा बाप समाजात ताट मानेनं जगेल असं काहीतरी कर. लहानपणापासून का टाळ्या नको या, टाळ्या सभेत वाजवायच्या, कीर्तनात नाही. पण आता उलटं झालं, टाळ्या वाजल्या की कीर्तनकार बी फुलतो. हो, कीर्तनकाराचे वाक्य जर आवडले ना, हृदयात कोरून घेऊन जायचे, तसं जगायचं. कीर्तनकाराचं कीर्तन सार्थकी लागतं. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, जग बदलत चाललं आहे आता. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगला अनुभव आहे. आम्ही खूप प्रगती केली, देशात रामराज्य येतं आहे आता, खूप चांगले दिवस आले हिंदूंवर. फक्त आम्ही सांगतो, 3 सजावत देश को संत सती और शूर, 3 लजावत देश को कपटी कायर क्रूर. अग्रगण्यस्थान तुम्हाला आहे, तुम्ही आमची इज्जत जोपासा, एवढंच मला म्हणायचं माय माऊल्यानं बरं का. हो, मुली पूर्वी कमी होत्या, आजही कमीच आहेत मुली. पण ज्या कमी आहेत ना, त्यासुद्धा कुठे काय धोका देतील सांगता येत नाही. असं म्हणायचे, पहिली कन्या दावी दुनिया. लोकांना मुलींचा वीट होता, पण येणार आता जे मी इतका भाग्यवान, जेव्हा मला मुलगी झाली मला खूप आनंद वाटला. पण आता भीती वाटते कधीतरी. असं वातावरण दिसतंय. लोक म्हणतील हा विषय कीर्तनात सांगितला पाहिजे का तुम्ही जो बोलतात. अरे तुमच्या कॉलनीत एखादी 4 पायाचं कुत्रं राहतं, तुमच्या घरातली चतकूर भाकर खातं, कोणाला पायरीने चढू देत ते. आम्ही 2 तास बोलायचे, 15 आणि 20 हजार रुपये घेऊन तुमच्या हिताचं सांगत नसू तर आमची क्वालिटी आम्ही चेक केली पाहिजे. हा मुद्दा कीर्तनातलाच आहे. उघडे कान करून ऐका. आपल्या मुलीला चांगले संस्कार द्या बरं. आणि प्रत्येक मुलीलाही माझी प्रार्थना आहे, तायडी तू माझ्या बहिणीसारखी बघ. मला कधीच मुलींच्या विरोधात, बायांच्या विरोधात बोलायला आवडलंच नाही, मी बोललोच नाही. पण तरी सांगतो, माझी प्रार्थना तुम्हाला. कारण का सांगतोय सर्व, तुम्ही गेल्यानंतर सर्वात जास्त त्रास होतो आम्हाला. इथं जेवढे पुरुष आहेत ना, मी मागच्या वेळेस बोललो होतो, खाली बसलेले, अंधाऱ्यात उभे असलेले, माझ्या सकट ही सर्व मंडळी, प्रत्येक पुरुष, या जगातला प्रत्येक माणूस सर्वात जास्त प्रेम करतो आपल्या आईवर. आईवर तो जास्त दिवस प्रेम करत नाही बरं का. त्याचं लग्न झालं ना की त्याच्या प्रेमाचं प्रमोशन होतं. ज्याचं प्रेम आईवर असतं ना, त्याचं प्रेम बायकोवर जातं बरं का. बायकोवर जास्त दिवस जात नाही. थोडंसं 2-4 वर्ष लोटले की बायकोला दवाखान्यात नेतो आणि दवाखान्याच्या गॅलरीत गिरक्या घालतो बरं का. आणि गिरक्या घालत असताना एक नर्स धावत धावत येते आणि सांगते, दादा तुम्हाला मुलगी झाली. पुन्हा तुमच्या प्रेमाचं प्रमोशन होतं बरं का. ज्याचं प्रेम आईवर होतं ना, त्याचं प्रेम बायकोवर गेलं. ज्याचं प्रेम बायकोवर असतं ना, पुन्हा त्याच्या प्रेमाचं प्रमोशन मग तुमच्यावर येतं. दिदी ते तुम्ही ज्या दिवशी जन्माला आल्यात ना माय, त्या दिवशी अख्खं घर तोंड पिडत होतं, म्हातारी बोटं मोडत होती, फक्त आनंदानं जिलेबी वाटत होता तुमचा बाप. त्याला विसरू नका. तुम्ही जन्माला आलात त्या दिवशी तो दवाखान्यात विचार करतो, अरे आता मी एकटा नाही बरं, माझ्या पोटी पोरगी जन्माला आली बरं, हिचं लग्न करावं लागेल बरं, हिला हुंडा द्यावा लागेल बरं. कधी विचार करतो तो? तुम्ही जन्माला आलात त्या दिवशी.
फक्त विचार नाही करत, तसं वागतो आणि तसं जगतो. हाडाचे काडं करतो, रक्ताचं पाणी करतो, राबराब राबतो, 1-1 रुपया कमवतो, बँकेत भरतो. काबडं माझ्या बायडीला हुंडा द्यावा लागेल म्हणून. बायडी तुला तो तळहाताच्या फोडासारखी जपतो बरं, नेत्राचे दिवे करतो बरं, आणि 20 वर्ष तुझ्या लग्नाचं स्वप्न पाहतो. प्रार्थना आहे माझी तुला, विनंती आहे बघ. 20 दिवसाच्या एखाद्या पोराच्या प्रेमासाठी जर बापाचं 20 वर्षाचं प्रेम सोडून जाण्याची वेळ येत असेल ना, तर कोणाबरोबर जाण्यापेक्षा थोडंसं जहर खाऊन घेऊन घरी झोपून राह. काही आवश्यकता नाही. कारण तू गेल्यानंतर जेवढा त्रास त्याला होतो ना माय, तेवढा कोणाला होत नाही बरं. तो तोंड दाखवण्याच्या लायकीचा नसतो. माझी प्रार्थना आहे, आपल्या बापाच्या नावाला काळं लागेल असं अजिबात करू नका. सामंजस्याने जे तुम्हाला शक्य होईल ते अवश्य करा. या गोष्टी कीर्तनात नाही मग कुठं सांगायच्या. सांगतोय काय, हे धर्माचं व्यासपीठ आहे, इथून धर्महिताच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. येणारा काळ हा अत्यंत चांगला आहे आणि तुमच्या माझ्यासाठी बरं का. हो, किती सुंदर मंडप. संप्रदायासाठी खूप चांगले दिवस आहेत आता. देवधर्म राष्ट्रासाठी, हिंदू धर्मासाठी खूप चांगले दिवस आहेत. आम्ही सर्व संघटित आलो आणि संघटित येऊन देशामध्ये काय पाहिजे हो याच्यापेक्षा. आज 1000 वर्षाची तपश्चर्या फळाला येते. 22 जानेवारी 2024ला रामलला अयोध्येत विराजमान होत आहेत बरं का. माझी प्रार्थना आहे बरं का माय माऊल्यानं, तुम्हाला सांगा तुमच्या नवऱ्याला मला सोनं घेऊन देऊ नका, मला भारी साडी घेऊन देऊ नका. सांगता आलं सांगा तुमच्या नवऱ्याला मला माहेरी पाठवू नका, पण तुम्हाला प्रार्थना करते 22 जानेवारी नंतर एकदा तरी मला अयोध्येला न्या असं सांगा तुमच्या नवऱ्याला. एकदा तरी ते अयोध्या पहा, सुंदर नवरीसारखी. आता तुम्हाला महादेव तर काही फिरायची गरज नाही. आमच्या भाऊनं 12 ज्योतिर्लिंग इथंच आणून टाकले. काय ते कला या डोक्यात कुठून येतात ह्या कल्पना मी कधी कधी विचार करतो. काय सुपीक डोकं आहे नाही का. राजकीय क्षेत्रातली अनेक मंडळी आहे, पैसे सर्वच कमवतात, पण कमवलेले पैसे कुठे खर्च करावेत हे डोकं फार क्वचित लोकांना असतं. त्यातले आमचे जितूभाऊ मराठे आहेत. लक्षपूर्वक आहे का. प्रत्येक मनुष्य हा शून्यातून विश्व निर्माण करत असतो. पैसा कोणाकडे नाही आहे, भिकाऱ्यांकडे करोडो रुपये आहेत आता. पण महाराज पैसा नसला तरी कर्ज काढून उत्सव करणारा माणूस आहे हा. मला चांगलं माहिती आहे. मी मोठ्या भावासारखं प्रेम करतो जितूभाऊवर. हा जितूभाऊचं नाही, हा माझ्या घरचा उत्सव आहे असं मला वाटतं. मी फार हक्काने जितूभाऊंशी बोलतो या गोष्टी का. मागच्या वर्षी इतका मोठा भव्य उत्सव केला. 108 कुंडी यज्ञ होता महाराष्ट्री. हो, कितीतरी ब्राह्मण बाहेरून बोलवले परप्रांतातून, आणि किती मोठा भव्य. आणि आताही बघा जेव्हा ते मंदिरं पाहिले ना, मी म्हटलं अजून चालू दे थोडं भजन 5 मिनटं, पण सर्व दर्शन घेऊ आपण. किती सुंदर. आणि हे सर्व 12च्या 12 ज्योतिर्लिंग मी पाहिलेत. प्रत्येक मंदिर पाहिल्यानंतर त्या ज्योतिर्लिंगाची अनुभूती मला झाली. शुद्ध अंतःकरणानं हे सर्व निर्माण केलंय आणि आपण सर्व लोक सपोर्ट करतो. आपल्यालाही खूप खूप धन्यवाद जितूभाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी मोठ्या उदात्त अंतःकरणाने, फार मोठ्या तळमळीने, प्रयत्नाने हा उत्सव चांगला व्हावा म्हणून प्रयत्न करतात. त्या सर्वांना साधुवाद देतो. आणि पुनश्च एकदा सांगेल, या भव्य आणि दिव्य उत्सवामध्ये सेवा करण्याची संधी मला लाभली. मी फार भाग्यवान आहे. वास्तविक जिथं पिकतं ना महाराष्ट्र तिथं खपत नाही, पण माझ्या बाबतीत इथं पिकतंही खपतंही याचा मला स्वाभिमान आहे. कीर्तनकार कमी आहेत का हो? नाही, भरपूर कीर्तनकार आहेत जिल्ह्यात, पण आमच्या भाऊंचं प्रेम आहे. मी म्हटलो भाऊ नकोय मला हे कीर्तन, पण नाही महाराज तुम्हाला हे कीर्तन करावं लागते. भाऊंच्या आग्रहास्तव जसं मला वेडवाकडं बोलता बोलण्याचा प्रयत्न केला. करविली तैशी केली कटकट बरवी काढणी तर देव जाणे. पुनश्च एकदा शिवमहापुराणाच्या चरणी वंदन करतो. आपल्या सर्वांना जाता जाता एक प्रार्थना आहे, आग्रह नाही, प्रार्थना आहे. प्रार्थना बरं का. रामलला विराजमान झाल्यानंतर आम्ही तर 100दा गेलो अयोध्येला, पण रामलला विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही पण अयोध्येला चाललोत. 1 एप्रिल ते 8 एप्रिल फक्त अयोध्या नाही, त्यात काशी आहे, चित्रकूट आहे, प्रयागराज आहे आणि अयोध्याजी आहे. 7 दिवसाचा प्रवास आहे. ज्यांना कोणाला यायचं अवश्य चला. मोजून 100 सव्वाशे लोक सोबत येणार आहेत. ज्यांना कोणाला यायचं असेल पत्रिका प्रत्येकापर्यंत पोहोचवणं शक्य नाही, पण आम्ही आमचा नंबर इथून सांगतो, आपण नोट करून घेऊ शकतात. आपल्या व्हॉट्सअपला ती पत्रिका येऊ शकते. या न या, पण यातून चांगल्या पद्धतीने ग्रुपने आपल्याला रामललाचं दर्शन घेता येईल म्हणून या यात्रेचं आयोजन आहे. 8 दिवसाचा खर्च, जाणं येणं, रिझर्वेशन, राहणे जेवण्यासहित 9,100 रुपये आहे. ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी नंबर नोट करा. व्हॉट्सअपला आपल्याला पत्रिका येऊ शकते. नंबर आहे 96 65 67 27 60. हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. पुन्हा एकदा सांगेल 96 65 67 27 60.
शक्य नसेल लिहिणं, जितूभाऊंशी संपर्क साधला तरी चालेल, आपल्याला यात्रेला येता येऊ शकतं. पुनश्च एकदा सर्वांनी गोड अशी साथ दिली. आदरणीय इंद्रासारखे दोन्ही मृदंगा वाजवणारे मृदंगाचार्य बरं का, गंधर्वासारखे गान करणारे आमचे गुरुजी, ह्या सर्व आमच्या मुक्ताबाई बरं का, मीराबाई, जनाबाई, सखूबाई यांच्यात मी पाहतोय. आणि स्वाभिमानाची बाब आहे बरं का. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची पोहोच पावती मिळाली आमच्या जितूभाऊला. का तर आमच्या जितूभाऊंची कन्या टाळ धरून उभी आहे बरं इथं. एक बाजू थोडी चुकीची बोललो, पण पोरीनं दुसरी बाजू बी सांगतो, खूप चांगले दिवस आहेत तुमच्यावर. आता प्रत्येक क्षेत्रात तुम्ही पुढे आहेत, सर्वच लोक तुमचा विचार करतात. सरकारने सुद्धा तुमचा विचार केला. आता हाफ तिकीट, तुम्ही हाफच तिकीट तर फुल काढा म्हणजे महाराज हाफ तिकीट. आता तुम्ही सत्यत जितूभाऊ, माझी प्रार्थना आहे, सरकारला विनंती करतो मी बरं का चंदू बाबा, बायांना हाफ तिकीट नको. 75 वर्षाचे म्हातारे हाफ. आमच्या गावचा एक म्हातारा केळं घ्यायला आला जळगाव, केळं घेतले 15 रुपयाची. माझ्या गावाला इथून जायचं भाडं आहे 55 रुपये. केळं कितीचे घेतले? 15 रुपयाचे. म्हणता अण्णा केळं लेवाले जयगाव फुगडे म्हणे. हो बापरे, अरे सांगा ना तुम्ही, चुकीचं आहे ना ते. माझी प्रार्थना आहे सरकारला की या बायांना फुकट देण्यापेक्षा, 75 वर्षाच्या म्हाताऱ्यांना फुकट देण्यापेक्षा, ज्या गरिबाचे लेकरं जिल्हा परिषदच्या शाळेत अपडाऊन करतात त्यांना फुकट दिली पाहिजे एसटी बरं का. त्यांच्यासाठी ती गरजेची आहे. मी सांगत होतो जितूभाऊंची मुलगी तर टाळ धरून बरं का. पोरीनं खूप चांगले दिवस आहेत तुम्हाला. नाही तर पूर्वी असे रेट होते बरं नवरदेवांचे. इंजिनियर 7 लाख, शाळा मास्तर. तुम्ही किती वाजवा मला सोडणं तेव्हा सोडतो चंदू बाबा मी. बरं का, मला सर्व कळतं ना. ऐका ना, पूर्वी रेट होते. इंजिनियर 7 लाख, शाळा मास्तर 5 लाख, बँकेवाला 4 लाख, एस टी महामंडळ 3 लाख, सुरतवाला 2 लाख. शेतकऱ्याचा टाळाच नव्हता. पण आता हुंडा घेणाऱ्यांना ऐका, ही पद्धत विसरून जा. हुंडा घेणं फार चुकीचं झालं आता. आमच्या गावात एकानं जरा वेगळ्या पद्धतीनं लग्न केलं. त्यानं त्याच्या लग्नात घोडा नाही बोलवला, रथ मागवला. रथ हुंडा घेणाऱ्यांसाठी सांगतो. त्या रथात त्यानं एकटा नाही बसला, त्याच्या होणाऱ्या बायकोला बी बसवलं. पुढं बँड, मध्ये नाचणारे सोंगाळे, ते नाचणारे, आणि त्याच्या मागं रथ. रथात होणार 2 नवरा बायको. आणि त्या नाचणाऱ्यांकडे पाहतून त्याच्या बायकोला सांगतो, बघ माझ्या बापाची इज्जत, बघ माझ्या बापानं किती पेरून ठेवली, बघ माझ्या बापाला किती लोक मानतात आपल्या जळगावच्या. पाय माझ्या बापाची इज्जत, पाहिलं का माझ्या बापाचं वजन, पायनं कसे नाचताय. ती म्हणे इकडची होती ती मोहाडी रोडची. ती म्हणे खरं सांगा इमानदारीत हे लोक कसं काय नाचतात, तुम्हाला तुमच्या आईची शपथ. तर म्हणे पाय तुम्हाला माझ्या आईची शपथ घातली, खोटं काय बोलू. कोणाला 100 रुपयाची काय दारू, तेवढ्यावर हसू नका. तो म्हणे कोणाला 100 रुपयाची, कोणाला 50 रुपयाची. ती पोरगी म्हणे का हो, तुम्ही जर 100 रुपयाच्या क्वार्टरवर या लोकांना इतकं नाचवतात, माझ्या बापानं तुम्हाला 5 लाख रुपये दिलेत, मी तुम्हाला किती नाचवेल. मग खबरदार. किती चांगले दिवस आहेत. अर्ध्या महिला उभ्या केल्या भाऊनी, अर्धे पुरुष. 50% आरक्षण. इथंही राजकारणातला माणूस आहे ना हो, पिंडच राजकारणाचा आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून दाखवलं की आम्ही इथंही समतोल ठेवलं बरं का. सांगण्याचा उद्देश, मागच्या वर्षी महाराजांची कथा, यावर्षी आमच्या ताईंची कथा, समतोल ठेवलं आमच्या भाऊंनी. भाऊंना परमात्मा उदंड असं आयुष्य देव, त्यांच्या हातून वर्षानुवर्ष अशी सेवा करून घेऊ अशी आपण सदिच्छा करू.